नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आयुर्वेद विथ सुनीता ऑफिशियल या चॅनलमध्ये. आणि आज आपण एका कंदमुळाची भाजी बनवणार आहोत. चला तर मग पाहूया कोणतं आहे ते कंदमूळ. तर मित्रांनो, हे आहे आकाशकंद. याला आपण गोयची पण म्हणतो आपल्या गावरान भाषेमध्ये. तर ह्या 2 गोयच्या मी धुवून घेतल्या आहे आणि ते आता मी उकडून भाजी करायची आहे आपल्याला. आता मी उकडायला ठेवणार आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचे आहेत बटाट्यासारखं. चला तर मग आता आणि आपण आता उकडून झालेल्या आहेत या गोईच्या आणि ते आता आपण सोलून त्याचं वरची जी साल आहे, कातडी आहे, ती काढून टाकायची आहे. कारण ती बटाट्यासारखी पातळ नसते, एकदम जाड असते, खरबरीत. एकदम छान शिजून गेलं आहे, गोड रताळ्यासारखं एकदम छान लागतंय. आणि हे मित्रांनो, यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ए सुद्धा असतं. नंतर यामध्ये फायबर असते, झिंक असते, त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट असते. असे बरेचसे गुणधर्म या कंदामध्ये आहेत आणि ते आपल्या शरीराला अतिशय पोषक असे आहेत. त्यामुळे आपण हे कधी मिळालं तर नक्की खा. आणि जे आपले किडनीचे आजार आहेत ते सुद्धा बरे करत असते. मूत्रदोष वगैरे असेल ते सुद्धा एकदम ठीक करत असते. आणि हे कंद दिसायला तुम्हाला असं दिसायला चांगलं दिसत नसेल, परंतु त्याचे गुण एकदम चांगले आहेत. एकदम तुम्ही खाऊन बघा एकदा आणि भाजी करून खाऊन बघा, खूपच छान टेस्टी पण लागतं बटाट्यापेक्षाही. मित्रांनो, हे खाल्ल्याने आपलं वजन नियंत्रणात राहते. नंतर पचनशक्ती पण अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत असते. आणि आपल्या शरीरामध्ये जर शुगर असेल तर शुगर कंट्रोल पण करत असते हे वनस्पती. तसेच आपल्या शरीरात क्षमता वाढवण्याचं काम ही वस्तू करत असते. त्यामुळे गोयची खाणं केव्हाही आपल्यासाठी खूप खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. कधीतरी नक्की खात जा. आपल्या शरीरात म्हणजे इतकी ताकद आहे तिच्यामध्ये की आपल्या किडनी स्टोनसुद्धा पाणी करून टाकत असते. त्यामुळे ही एकदम आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती आहे. परंतु हे जेव्हा सेवन करताना गर्भवती महिलांना देण्याचं टाळा, डॉक्टरच्या सल्ल्याने द्या. आणि आपण सुद्धा खाताना आपल्या प्रमाणातच खा, कारण गरम वस्तू असते ती. भाजी करून खाली तर काही अडचण नाही. आपण पातळ रस्स्याची भाजी पण बनवू शकतो आणि आपण बटाट्याची सुकी चटणी बनवतो ना उकडून, त्याप्रमाणे बनवायची. एकदम छान लागते. लसणाची कांदा घालून लसणाची पेस्ट टाका, त्यात एकदम नंबर 1 चटणी तयार होते. तर मित्रांनो, ही जी वनस्पती आहे आपल्या शरीरात ऊर्जा वाढवते, पचन सुधारते आणि त्वचासुद्धा एकदम चकचकीत बनवत असते. ती जरी स्वतः दिसायला खरबडीत असली, परंतु ती आपल्यासाठी आपली त्वचा एकदम चकचकीत बनवणारी अशी ही वस्तू आहे. आणि मित्रांनो, माझी चटणी तयार झाली आहे आणि खूपच छान आहे. तुम्ही पण नक्कीच, तुम्हाला जर कुठे मिळालं ते हे आकाशकंद पण आपण याला म्हणतो आणि त्याला गोईची पण म्हणतात गावरान भाषेमध्ये. ती जमिनीत पण येत असतात आणि वेलीला पण त्याला काही कंद लागलेले असतात. म्हणजे त्याची वेल ही आपले तेजपत्ता आहे, नाही का, आपलं पूजेचं जे पान आहे त्या पानासारखे असते वेल. आणि तुम्ही नक्कीच तिचं रोप आणा, लावा आणि
ती कधीतरी खात जा, कारण ती खूपच औषधी अशी वनस्पती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. आणि पुन्हा असेच नवनवीन आयुर्वेदिक भाज्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.